नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत, जसे की उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती, बौद्धिक क्षमता, वजन कसं वाढवावं, गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी, बाळंतिणीची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांच्या विकासातील उपयुक्त तिचे व्हिडिओ, लहान मुलांचे खेळ कसे असावे, अभ्यास कसा घ्यावा, मुलांसाठी चविष्ट पौष्टिक पदार्थांच्या रेसिपीचे व्हिडिओ चॅनलवरती आपण पाहिलेले आहेत. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुलांचा आहार, दिनक्रम, पुरेशी झोप, शारीरिक हालचाल, स्वच्छता उत्तम असणं गरजेचं आहे. म्हणजे मुलं सशक्त, सुदृढ, उत्तम वजनाची राहतील आणि मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढायलाही मदत होईल. रोगप्रतिकारशक्ती म्हणजे वातावरण बदलासोबत, ऋतू बदलासोबत किंवा कोणत्याही जंतू संसर्गामुळे होणाऱ्या आजारांच्या विषाणूंशी शरीर स्वतःच्या ताकदीवरती लढून त्या विषाणूचा नायनाट करते आणि होणारा आजार किंवा त्रास दूर ठेवू शकते, किंवा जर काही त्रास झालाच तर तो लवकरात लवकर कमी करण्यासाठी मदत करते. लहान मुलांसाठी संतुलित आहार म्हणजे आहारात नियमितपणे डाळी, कडधान्य, धान्य, फळे, भाज्या, दूध, दुधाचे पदार्थ, अंडी, मासे, मांसाहार पदार्थ, ड्रायफ्रूट, मसाले, भरपूर पाणी असा असावा. म्हणजे बाळाचा उत्तम शारीरिक विकास होईल, बाळाचं वजन छान वाढेल आणि मुलं सशक्त आणि उत्तम रोगप्रतिकार शक्तीची होण्यासाठी मदत होईल. मुलांची रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी मुलांच्या आहारामध्ये व्हिटॅमिन सी युक्त फळं म्हणजे मोसंबी, संत्री, आवळा, लिंबू अशी फळं नियमित द्या. त्यासोबतच हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या दररोज जेवणामध्ये द्या. यातून भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स, फायबर मिळायला मदत होतात आणि बाळाची पचनशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती उत्तम होण्यासाठी मदत होते. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आंबवलेले पदार्थ म्हणजे इडली, डोसा, दही असे पदार्थ योग्य प्रमाणात आंबवून घरी बनवलेले, ताजे, केमिकल आणि प्रिझर्वेटिव्ह शिवाय बनवलेले द्या. लहान मुलांना नियमितपणे कोवळ्या उन्हात शेकवल्याने व्हिटॅमिन डी मिळते. मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढायला हाडे मजबूत होण्यासाठी उपयोग होतो. लहान मुलांना दररोज मध चाटवल्यानेही मुलांची रोगप्रतिकारशक्ती आणि बौद्धिक क्षमता वाढायला मदत होते. मधासोबत 2 ते 3 तुळशीची पाने मॅश करून देऊ शकता. लहान मुलांना दररोज पंचामृत दिल्यानेही मुलांची रोगप्रतिकारशक्ती, पचनशक्ती आणि बौद्धिक क्षमता वाढायला मदत होते. मुलांच्या आहारामध्ये नियमित काही मसाले दिल्यानेही रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. हळद, अद्रक, लसूण, सुंठ, खसखस, दालचिनी, वेलची, सुकं खोबरं, मिरी, लवंग, जिरं, बडीशेप, जायफळ, धणे असे मसाले वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून मुलांच्या आहारामध्ये नियमित देण्याचा प्रयत्न करा. किंवा हे सगळे मसाले पासून एकत्र पावडर बनवून याचाही वापर मुलांच्या दररोजच्या भाजीमध्ये तुम्ही करू शकता. लहान मुलांच्या आहारामध्ये नियमितपणे जवस वापरल्यानेही भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळून रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. ड्रायफ्रूटमध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. बाळाचे वजन वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भरपूर पोषण तत्व मिळण्यासाठी ड्रायफ्रुट्स खूप उपयोगी असतात. काजू, बदाम, अक्रोड, अंजीर, पिस्ता, खजूर, खारीक, मनुके, गोडांबी, मखाणा असे ड्रायफ्रूट भिजवून मुलांना नियमित सकाळी द्या. दूध आणि दुधाचे पदार्थ आहारामध्ये नियमित देणं गरजेचं आहे. बाळाचं वजन वाढवण्यासाठी आणि भरपूर पोषण मिळण्यासाठी या पदार्थांचा फायदा होतो. लहान मुलांना दररोज सकाळी 1 कप कोमट पाणी, अर्धा चमचा मध आणि पाव चमचा लिंबाचा रस असा कोमट स्वरूपातील चहा दिल्यानेही रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि बदलासोबत होणारे सर्दी कफाचे त्रासही कमी व्हायला मदत होते. वातावरण बदलासोबत होणारा सर्दी, कफ, खोकला कमी होण्यासाठी मदत होते. त्यासोबतच ज्या मुलांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्या मुलांचं पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी असा चहा फायदेशीर ठरतो. मांसाहारी पदार्थ आणि अंडी मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढायला आणि भरपूर व्हिटॅमिन्स, मिनरल्स मिळण्यासाठी, बाळाचे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात. आठवड्यातून 2 वेळा बाळाच्या वयानुसार मांसाहारी पदार्थांचे सूप किंवा ते पदार्थ मॅश करून मुलांना देऊ शकता. दररोज लहान मुलांच्या आहारामध्ये 1 अंड तुम्ही देऊ शकता. हळद, अद्रक, खडीसाखर हे पदार्थ दुधामध्ये उकळून कोमट स्वरूपात दिल्यानेही मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. लहान मुलांना दिवसातून 1 वेळा भाजी किंवा मांसाहारी सूप देऊ शकता. यातील भाज्या आणि मसाल्यामुळे भरपूर पोषण तत्व लहान मुलांना मिळून पचन सुधारायला, रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. जायफळचे 4 ते 5 वेढे गाळून अर्धा मिली चाटण दिवसातून एकदा मुलांना नियमित दिल्याने रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहायला मदत होते. या चाटणामध्ये मध आणि 4 ते 5 केशरच्या काड्या मिसळूनही तुम्ही देऊ शकता. लहान मुलांच्या आहारामध्ये कोणतेही पदार्थ देताना ते नैसर्गिकरित्या पिकवलेले आणि बनवलेले असावे. प्रिझर्व्ह केलेले केमिकलयुक्त पदार्थ मुलांना देणं टाळा.
लहान मुलांना अतिप्रमाणातील आणि सतत दिल्या जाणाऱ्या औषधांमुळेही मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. मुलं नेहमी आजारी पडू नये म्हणून मुलांचा आहार संतुलित ठेवून मुलांना सशक्त, सुदृढ आणि योग्य वजनाचा बनवण्याकडे लक्ष द्या. मुलांची स्वच्छता व्यवस्थित ठेवा, म्हणजे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि मुलं सुदृढ राहतील. लहान मुलांच्या आहारामध्ये नियमितपणे डाळी, धान्य, कडधान्य येतील याकडे लक्ष द्या. मुलांच्या आहारामध्ये नियमितपणे तूप, गूळ, मध, जवस, तीळ, खोबरं, लसूण, अद्रक, केशर, इलायची, खडीसाखर, हळद असे पदार्थ येतील याकडे लक्ष ठेवा. लहान मुलांच्या संतुलित आहारासोबतच मुलांना पुरेशी झोप मिळणंही गरजेचं आहे. मुलांची शारीरिक आणि पारिसरिक स्वच्छता व्यवस्थित राहावी याकडेही लक्ष द्या. लहान मुलांना पुरेसा आहार घेतील, पाणी पुरेसे पितील आणि भरपूर शारीरिक हालचाल होईल असे खेळ खेळतील या गोष्टींकडेही लक्ष ठेवा. तसेच लहान मुलांना कोणत्याही प्रकारचा ताणतणाव, डिप्रेशन, दडपण, भीती असणार नाही या गोष्टींची काळजी घ्या. अशा गोष्टींमुळेही मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. बाळ सशक्त, सुदृढ, उत्तम वजनाचं आणि हसरं खेळतं असेल तर बाळाचा शारीरिक, बौद्धिक विकास उत्तम होतो आणि रोगप्रतिकारशक्तीही छान राहायला मदत होते. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बेल बटन दाबायलाही विसरू नका. तसेच या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक आणि नवनवीन पालकांसोबत शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. परत भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह. धन्यवाद.